मोठी बातमी। काश्मीरच्या शोपियानमधील जंगलात दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे। 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले। शाहिद पुट्टाई नावाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, तर आता दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे। अदनान शफीदार असं दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे। शाहिदचं काश्मीरमधलं घर उद्ध्वस्त केलं होतं। या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। पण या हल्ल्यात खात्मा करण्यात आलेल्या शाहिदचं घर सुरक्षा बलांनी उद्ध्वस्त केलं होतं। त्याच शाहिदचा या चकमकीत खात्मा केल्याची माहिती मिळते। दरम्यान या दहशतवाद्यांना खात्मा करण्याच्या या मोहिमेला भारतीय लष्करानं ऑपरेशन किलर असं नाव दिलेलं आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। राहुल, हा जो आहे हा शोपियन जिल्ह्यातील शोकल केलर परिसरामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये केलेली कारवाई आहे, त्यामुळे त्याला ऑपरेशन केलर असं म्हटलंय। या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर दिलं आणि आपल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटला जी विशिष्ट गुप्त माहिती मिळालेली होती त्याच्यावरून हे ऑपरेशन सुरू केलं गेलं। 3 कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। आपल्याला बहुधा रविवारी आपण एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन काश्मीर खोऱ्यामध्ये केलं होतं। जवळपास 20 असे लोक आपण ताब्यात घेतले होते की जे लोक पाकिस्तानातून पुरस्कृत करण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या मंडळींना पाठिंबा देत होते, त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट देत होते। त्याच्यातनं जी एक माहिती मिळाली त्यानंतर आपण आज सकाळपासून हे ऑपरेशन सुरू केलं। 3.5 तास हे ऑपरेशन चाललं आणि एकानंतर एक दहशतवाद्यांना आपण त्यांचा खात्मा केला। आता अजून एक माहिती मिळते आहे की एक दहशतवादी अजून त्या परिसरामध्ये असावा असा अंदाज होता। म्हणजे एकूण 4 दहशतवादी आहेत, परंतु ते 4 पैकी 3 दहशतवादी मारले गेलेत। एकाचा आणखी जेव्हा खुलासा येईल तेव्हा कळेल की 4 आपण दहशतवादी मारलेत का। सर्व आजच सकाळी आपल्या सुरक्षा दलाकडनं म्हणजे सुरक्षा संबंधित यंत्रणेकडनं जे पहलगाम मध्ये दहशतवादी सहभागी झाले होते त्यांच्यावरती 20 लाख रुपयाची बक्षिसे जाहीर केली होती आणि त्याबरोबर त्यांना पाठराखण करणाऱ्यांना पण त्या संदर्भात काही माहिती दिली तर 20 लाखापेक्षा अधिकची बक्षिशी आपण देऊ असं म्हटलं होतं। त्या पाठोपाठ ही कारवाई झालेली आहे आणि कालच पंतप्रधान म्हणाले होते की ऑपरेशन सिंधूर थांबलेलं नाहीये, ही कारवाई होतच नाही। त्या पाठोपाठ एक मोठं यश भारताच्या संरक्षण दलाला मिळालं। अत्यंत खतरनाक असे दहशतवादी आपण एकानंतर एक 3 असे मारलेले। राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।